सर, त्यांचा काय विषय आहे की राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाच्या वतीने काही समर्थनार्थ पत्र काही आपण देणार आहोत का त्यांना? म्हणजे सीजेपीचे आणि सोनम वांचूकचं जे आंदोलन चालू आहे त्यांना काही समर्थन पत्र आपण देणार आहोत का, त्यांचा तो विषय होता. सर्वांना पत्र महासंघाचं 11वं अधिवेशन बेंगलोर येथे होणार आहे। या अधिवेशनाला त्या राज्याचे DK शिवकुमार उद्घाटन म्हणून असणार आहे आणि राज्यातील व केंद्रातील सर्व मंत्री आणि आमदार खासदार या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे। साधारणतः सर्व राज्यामधून त्या अधिवेशनाला राष्ट्रीय महासंघाचे सर्व कार्यकर्ते येत असतात। प्रामुख्याने या अधिवेशनामध्ये यावेळी ओबीसी समाजाची जातीय जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसीचा कालम असला पाहिजे ही मागणी घेऊन या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने ही प्रमुख मागणी असणार आहे। आणि बाकी मागणी असणार आहे की ओबीसी समाजाचं केंद्रामध्ये स्वतंत्र मंत्रालय असला पाहिजे, क्रिमिलियरची मर्यादा वाढली पाहिजे आणि बाकी काही ज्या आपली योजना आहे म्हणजे ओबीसीसाठी ज्या काही योजना आहे त्या सुद्धा असल्या पाहिजे। जर केंद्र सरकारने जातीय जनगणना करतो म्हणून स्वतः कॅबिनेट निर्णय घेतला, त्यानंतर 22 जानेवारी 2026 ला त्यांनी राजपत्र काढलं, त्या राजपत्रामध्ये कुठेही ओबीसीचा उल्लेख केलेला नाही। म्हणून हे आमचं असहकार आंदोलन तर सुरूच आहे। जर यानंतर सरकारनं अजूनही सुद्धा केंद्र सरकारने राजपत्र नाही काढलं तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये रामलीला मैदानावर ठिय्या आंदोलन करणार आहे आणि संपूर्ण राज्यामधून या ठिय्या आंदोलनात सर्व ओबीसी लोक उपस्थित राहणार आहेत।